नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे मित्रांनो। पीक विमा संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। पीक विम्याचे 4 वर्षाचे पैसे आलेले आहे। 2022-23, 23-24, 24-25 असे एकूण 4 वर्षाचे पैसे आलेले आहेत। त्या संदर्भातले एकूण 6 जी.आर सरकारने काढलेले आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना 1 मार्चच्या आत हे पैसे वाटप होणार आहे। तर त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे, ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही शासन निर्णय महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसतील। आपण या ठिकाणी बघू शकता एकूण सलग 6 शासन निर्णय आलेले आहेत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता पहिला जो जी.आर आहे तो पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंबिया बहार सन 2024-25 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्सा अनुदानासाठी 7,17,45,595 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी या ठिकाणी बघा 20 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा जी.आर आहे। दुसरा जो जी.आर आहे बघा तो आहे पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत अंबिया बहार सन 2024-25 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता कंपन्यांकरिता रक्कम 28,70,55,502 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा जी.आर आहे। मित्रांनो, नंतरचा जी.आर आहे बघा पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंबिया बहार सन 2022-23 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानासाठी 52,92,854 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत। नंतरचा जी.आर आहे बघा पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंबिया बहार सन 2023-24 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता 18,46,228 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा 20 फेब्रुवारी रोजीचा हा जी.आर आहे। पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंबिया बहार सन 2023-24 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता 1,81,651 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा जी.आर आहे। नंतरचा जी.आर आहे बघा पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मूग बहार सन 2023 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता 22,83,281 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासंदर्भातला हा जी.आर आहे 20 फेब्रुवारी रोजीचा। हे सर्व जी.आर 20 फेब्रुवारी रोजीचे जी.आर आहेत। आपण या ठिकाणी वेबसाईटला भेट देऊन बघू शकता किंवा आपल्या चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते जी.आर तुम्ही बघू शकता। तर आपण सविस्तरपणे या जी.आरमध्ये काय माहिती दिली आहे ती बघूया। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत अंबिया बहार सन 2024-25 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्सा अनुदानाकरिता 7,17,45,595 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासंदर्भातला हा जी.आर आहे। महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग 20 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा जी.आर आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी याकरिता राज्यात प्राधान्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबवण्यात येत आहे। विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये घट होते। पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते। या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळ पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राज्यात सन 2024-25 सन 2025-26 या 2 वर्षांमध्ये अंबिया बहारमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी, पपई या 9 फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज जनरल इन्शुरन्स, जनरल सेंट्रल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल, सॉम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत शासन निर्णयाद्वारे राबवण्यात येत आहे। पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत
आंबिया बहार सन 2024-25 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीने मागणी केल्यानुसार कृषी आयुक्तालयाने राज्य हिस्सा अनुदान 7,17,45,595 वितरित करण्याची विनंती केली होती। त्यानुसार आता पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा अंतर्गत आंबिया बहार सन 2024-25 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्सा अनुदानापोटी 7,17,45,595 इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी खालील तक्त्यात बघू शकता। आंबिया बहार सन 2024-25 गारपीट ही रक्कम आहे बघा। या 3 कंपन्यांना हा निधी देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार त्या 3 कंपन्या आता सदरची रक्कम आंबिया बहार सन 2024-25 अंतर्गत गारपीट या हवामान धोक्याकरिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरिता अनुदायी असणार नाही। प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च खालील लेखाशीर्ष सन 2025-26 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावा। म्हणजे मित्रांनो, यांना आता 1 मार्चच्या आत हे पैसे वाटप करणे गरजेचे आहे किंवा 31 मार्चच्या आत पैसे वाटप करणे गरजेचे आहे, कारण की सन 2025-26 आर्थिक वर्ष आता संपत आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना हे पैसे त्यांना देणे गरजेचे आहे, कारण की या ठिकाणी सरकारला हिशोब द्यावा लागतो, कंपन्यांना हिशोब द्यावा लागतो। त्यामुळे आता लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आता हे पैसे जमा झालेले आहेत। तुम्हाला हा GR बघायचा असेल तर तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। मित्रांनो, दुसरा जो GR आहे तो बघा, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2024-25 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता ही जी रक्कम आहे 28,70,55,502 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासन यांचा 20 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा GR आहे। मित्रांनो, वरील प्रमाणेच या ठिकाणी आता बघा शासन निर्णय देण्यात आलेला आहे की भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदअनुषंगाने कृषी आयुक्तालयाने केलेले शिफारस यांचा विचार करून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2024-25 मधील उर्वरित राज्य हिस्सा हप्ता अनुदानाकरिता रक्कम 28,70,55,502 इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालील प्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, आता अशा पद्धतीने गारपीट असेल, पुनर्रचित हवामान असेल, अशा पद्धतीचे जे काही उर्वरित मागील विमा राहिलेले आहेत ते सर्व विमा आता ह्या 6 GRच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। तर या तक्त्यामध्ये दिलेलं आहे बघा, आंबिया बहार सन 2024-25 साठी या 2 कंपन्यांना हे 28,70,55,502 रुपये हे अदा करण्यात आलेले आहे। हे 2024-25 करिता याचा वापर करण्यात यावा असे सांगण्यात आलेले आहे। प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च योजनेच्या खालील लेखाशीर्षाखालील सन 2025-26 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावा। या ठिकाणी ही अर्थसंकल्पीय तरतूद आहे पीक संवर्धन, पीक विमा, हवामान आधारित फळपीक विमा योजना, राज्य हिस्सा अर्थसहाय्य या तरतुदीतून हे भागवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी लवकरात लवकर हे पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, कारण की 2025-26 हे आर्थिक वर्ष आता संपत आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे 6 GR तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही हे GR बघू शकता। अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।